नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील लेखन कौशल्यामधील अध्ययन क्षमता 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेल्या 2 ते 3 वाक्यांचे अनुलेखन व श्रुतलेखन करतो. आपणास विद्यार्थ्यांची ही अध्ययन क्षमता विकसित करायची आहे. या अध्ययन क्षमतेअंतर्गत विविध स्तर आहेत. त्यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक 14 पर्यंत निपुण झालेले आहेत, मात्र त्यांना पुढील अध्ययन स्तर क्रमांक 15 साठी निपुण करायचे आहे, अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपणास कसे अध्यापन करावे व त्याकरता कोणकोणत्या कृती आपण विद्यार्थ्यांसोबत घेऊ शकतो, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर हा अध्ययन स्तर 15 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त एक वाक्य विराम चिन्हांसह ऐकून योग्य गतीने लिहितो असा आहे. प्रथमतः आपण या स्तरामध्ये मुलांना काय येणं अपेक्षित आहे व या स्तराचा निश्चित अर्थ काय होतो ते समजून घेऊया. या स्तरामध्ये विद्यार्थ्यांना 4 ते 5 सोपे शब्द असलेली आणि सोप्या जोडाक्षरांचा समावेश असलेले तसेच विरामचिन्हांसह ऐकून योग्य गतीने एक वाक्य लिहिता येणे आवश्यक आहे. या स्तरावर विद्यार्थ्यांना नेण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने या स्तरातील मुख्य काही बाबींवर अधिक काम करणे आवश्यक आहे. त्यात जोडाक्षर ओळख दृढ करणे, सोपी जोडाक्षरे अचूक लेखन करता येणे, योग्य विरामचिन्हांचा वापर करता येणे, योग्य गतीने श्रुतलेखन करता येणे ही कौशल्य विद्यार्थ्याला आत्मसात झाल्यास अध्ययन स्तर क्रमांक 15 प्राप्त करणे सहज शक्य होईल. यासाठी आपण इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत मजेशीर आणि उपयुक्त असा उपक्रम पाहणार आहोत. विरामचिन्ह खेळ, ऐकून समजून कार्ड उचलणे. या खेळातून मुले वाक्य ऐकून यात कोणते विरामचिन्ह देणे योग्य असेल हे सहज ओळखायला शिकतात. या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना वाक्य नीट ऐकून त्याचा अर्थ समजून घेता आला पाहिजे आणि त्या वाक्याला शोभणारे योग्य विरामचिन्ह ते स्वतः निवडू शकले पाहिजेत. आपण या खेळातून पूर्णविराम, प्रश्नवाचक चिन्ह, विरामचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह यांची ओळख मुलांना सहजपणे करून देऊ शकतो. साहित्य खूपच सोपे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे 3 कार्ड असतील. एक पूर्णविराम, एक प्रश्नचिन्ह आणि एक उद्गारवाचक चिन्ह आणि काही सोपी वाक्य. उपक्रम सुरू करण्यापूर्वी आपण थोडी पूर्वतयारी करायची आहे. सुरुवातीला सोपी वाक्य ठेवा, ज्यात अर्थ स्पष्टपणे कळेल. उदाहरणार्थ, रवी घरी गेला. तू कुठे जातोस? अरे वा, किती सुंदर आहे. अशा वाक्यांपासून सुरुवात करावी. नंतर खेळात सवय झाल्यावर आपण अवघड लांब वाक्यही देऊ शकतो. आता कार्ड प्रत्येक मुलाला दिली जातील. फळ्यावर 2-3 उदाहरणं लिहून मुलांना आधी एकदा समजावून सांगू शकतो आपण. हे वाक्य ऐका आणि कोणतं चिन्ह वापरायचं ते तुम्ही ठरवा. म्हणजे यामुळे मुलांचा पाया अधिक मजबूत होईल. आता आपण प्रत्यक्ष खेळ कसा घ्यायचा ते बघूया. पहिला टप्पा, शिक्षक एक वाक्य स्वच्छ असे उच्चारतात. वाक्य बोलताना आपण जर गरज वाटली तर भाव, स्वर, उठाव थोडासा वापरू शकतो. त्यामुळे मुलांना संकेत मिळतो. दुसरा टप्पा आहे मुलांनी वाक्य ऐकायचं आणि त्याचा अर्थ आणि भावना समजून घ्यायची. तिसरा टप्पा आहे त्यानंतर मुलं आपल्या हातातील कार्डांपैकी योग्य विरामचिन्हांचे कार्ड शांतपणे उचलून दाखवणार आहेत. पुढचा टप्पा आहे शिक्षक गटात नजर फिरवतील आणि योग्य कार्ड कोणी उचलले, कुठे चुका झाल्या ते बघतील. गरज असेल तर मुलांना मार्गदर्शनही करायचे. पुढचा टप्पा आहे मग पुढील वाक्य उच्चारून पुन्हा खेळ सुरू ठेवायचा. अशा प्रकारे अतिशय रंजक आणि सोप्या पद्धतीने मुलांचे विरामचिन्ह ज्ञान पक्के होईल. या खेळातून मुलांचे ऐकण्याचे कौशल्य खूप विकसित होते. विरामचिन्हांची ओळख पक्की होते. वाक्याचा अर्थ, भाव आणि स्वर याचे भान तयार होते. आता आपण प्रत्यक्ष खेळ कसा घ्यायचा ते पाहूया. यामध्ये पहिला टप्पा आहे शिक्षक एक वाक्य स्पष्ट उच्चारतात. वाक्य बोलताना आपण जर गरज वाटली तर भाव, स्वर, उठाव थोडासा वापरू शकतो. त्यामुळे मुलांना संकेत मिळतो. यामध्ये दुसरा टप्पा आहे मुलांनी वाक्य ऐकायचं आहे, त्याचा अर्थ आणि भावना समजून घ्यायची आहे. तिसरा टप्पा, त्यानंतर मुलं आपल्या हातातील कार्डांपैकी योग्य विरामचिन्हांचे कार्ड शांतपणे उचलून दाखवणार आहेत. चौथा टप्पा आहे शिक्षक गटात नजर फिरवून योग्य कार्ड कोणी उचलले, कुठे चुका झाल्या ते बघतील. गरज असेल तर मुलांना मार्गदर्शन करायचे. यामध्ये पाचवा टप्पा आहे मग पुढील वाक्य उच्चारून पुन्हा खेळ सुरू ठेवायचा आहे. अशा प्रकारे अतिशय रंजक आणि सोप्या पद्धतीने मुलांचे विरामचिन्ह ज्ञान पक्के होते.
या खेळातून मुलांचे ऐकण्याचे कौशल्य खूप विकसित होते. विरामचिन्हांची ओळख पक्की होते. वाक्याचा अर्थ, भाव आणि स्वर यांचे भान तयार होते. लेखनातही चुका कमी होतात. हा एक प्रभावी, सर्वसमावेशक आणि कमी साहित्याचा तसेच मुलांना आवडणारा उपक्रम आहे आणि तुम्ही तो रोज 5 ते 10 मिनिटे सहज राबवू शकतात. शिक्षक म्हणून आपण आणखी काही उदाहरणं नक्की वापरू शकतो. मी शाळेत जातो, यात पूर्णविराम. तुझा मित्र आला का? यात प्रश्नवाचक चिन्ह. वाह, किती छान आहे, यात उद्गारवाचक चिन्ह. अशा अनेक वाक्यांद्वारे मुलांना प्रत्येक विरामचिन्हांची जाणीव होते. यामध्ये सुरुवातीला सोपी वाक्य वापरायची आहेत. मुलांना अंदाज लावू द्यायचा. चुका झाल्यास त्वरित दुरुस्ती न करता प्रथम त्यांचं उत्तर ऐकायचं. हा खेळ गटात खेळला तर मुलांना अधिक आत्मविश्वास येतो. वाक्याचा स्वर, भाव, प्रश्न, आश्चर्य यावर गटात चर्चा करायची. आता आपण आणखी एक विरामचिन्हांचा उपक्रम घेणार आहोत, ज्यात ते एक छोटा उतारा वाचतील आणि त्यातील हरवलेली विरामचिन्हे शोधून योग्य ठिकाणी लावतील. हा उपक्रम मुलांची वाचन समज, निरीक्षण शक्ती आणि स्वतः तपासण्याची सवय अधिक मजबूत करतो. या उपक्रमाचे उद्दिष्ट खूप सोपे आहे. मुलांनी अर्थ समजून वाक्यात कोणते विरामचिन्ह येणार आहे हे ठरवायला शिकायचे आहे. शैक्षणिक साहित्य पेटीतील विरामचिन्ह कार्ड उपलब्ध आहेत. त्यात विद्यार्थ्यांना योग्य जागी उतार्यात योग्य विरामचिन्ह मार्करच्या साहाय्याने लिहायचे आहे. प्रत्येक विद्यार्थी किंवा गटाला विरामचिन्ह कार्ड द्या किंवा फळ्यावर देखील आपण उतारा लिहून देऊ शकतो, म्हणजे सर्वांना एकत्र दिसेल. चर्चा करणे. उतारा प्रथम वाचून दाखवा. इथे थांबायला हवे का? हा प्रश्न आहे का? उद्गार आहे का? असे मार्गदर्शक विचारायचा. मुलांना स्वतः विचार करू द्या. ते जिथे योग्य वाटते तिथे कार्ड ठेवतील. उपक्रमाने तुम्ही संपूर्ण उतारा योग्य विरामचिन्हांसह लिहून दाखवा. हा शैक्षणिक साहित्य पेटीतील उतारा आहे. मुलांनी स्वतः पूर्णविराम आणि उद्गारवाचक योग्य ठिकाणी लावले पाहिजेत. शिक्षक मार्गदर्शन करायचे आहे, उत्तर सांगायचे नाही. या खेळातून मुलांचे वाक्य समज, उतारा समज आणि विरामचिन्ह वापरण्याची कौशल्य खूप सुधारतात. त्यामुळे आपल्याला अपेक्षित 15व्या अध्ययन स्तरावर विद्यार्थ्यांना न्यायला मदत होते. अशा प्रकारे आज आपण लेखन कौशल्यातील अध्ययन स्तर क्रमांक 15 वर आपल्या विद्यार्थ्यांना नेण्यासाठी कोणकोणते उपक्रम आणि कृती यांचा वापर करावा हे पाहिले. निश्चितच आपणास याचा उपयोग होईल. धन्यवाद.